नमस्कार मित्रांनो. आत्ताच नाशिकमध्ये दोन वृद्ध व्यक्ती म्हणजे शिक्षक, एक ते मुख्याध्यापक होते आणि त्यांची पत्नी शिक्षिका होती. रिटायर झाली ती, त्यांचं वय झालं होतं. त्या शिक्षकांचं वय 80 होतं आणि त्याच्या बायकोचं वय काय असेल ते असेल, पण त्याची बायको बिचारी आजाराने त्रस्त होती. तर याने तिला मारून टाकलं आणि याने आत्महत्या केली. मग जर रिटायर जरी झाली असेल तर दोघांना जवळजवळ दोघांचे मिळून 1,20,000 असं पेमेंट असेल. आणि त्यांचे 2 मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा प्राध्यापक होता आणि एक काही कंपनी असं काहीतरी होता असं ऐकलेलं आहे. जर तुम्हाला एवढा पैसा असून जर तुम्हाला सुख भेटत नाही, म्हणजे जर पैशानेच सुख भेटते असं नाही. जर त्या आजोबापाशी कोणी मुलं असते, नातू असते, ते एक जगण्याचा आनंद, एक रुची राहिली असती. पण तसं राहिलेच नाही. म्हणजे काय उपयोगी तुम्हाला जर 2 मुलं असून जर ते लांब राहतात, बघायला कोणी नाही. त्यामुळे मला वाटतं जर ही बायको तर आजारी त्रस्त आहे, ती सुखी होईल. आणि जर मी राहिलो तर माझं कसं होणार, मला कोण बघणार आहे. मग त्यानेही आत्महत्या करून टाकली. याचा असा अर्थ होतो. म्हणजे पैसा असून माणूस सुखी होत नाही. त्याला घरामध्ये प्रेम लागतं, मुलांचं, नातवांचं, सुनांचं विचार लागतो. ह्या गोष्टी आजकाल राहिलेल्या नाहीत आणि हे टिकून ठेवता आलं पाहिजे, तरच काय ते अर्थ राहील. म्हणून पैसा असून सगळ्या गोष्टी होत नाही मित्रांनो. त्यासाठी एक घरात सुखी समाधानी वातावरण लागतं.